नमस्कार मंडळी, परफेक्ट आर.एल.डी.मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बाप्पांच्या आवडीचे मोदक तयार करणार आहोत. तर खूप छान असे मोदक तयार होतात आणि इथे आपल्याला गॅससुद्धा पेटवायची गरज पडत नाही. तर छान असे हे मोदक तयार होणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला इथे मिक्सरचं भांडं लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि 2 वाट्या आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे. तर 2 वाट्या घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दूध पावडर लागणार आहे. तर यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर टाकू. आता इथे मिक्सरचं भांडं भरलेलं आहे. अर्धं मिश्रण जे आहे ते मी बाजूला काढून अर्धं मिश्रण आधी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि अर्धं मी नंतर बारीक करणार आहे. तर इथे अर्धं मिश्रण मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि राहिलेलं अर्धं मिश्रणसुद्धा मी बारीक करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरं राहिलेलं अर्धं मिश्रणसुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे. तर दोनदा करून हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे. तर मिक्सर आपल्याला चालू बंद करत हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे. दूध टाकताना आपल्याला थोडं थोडं करूनच दूध टाकायचं आहे. एकदम दूध टाकायचं नाही, कारण यामधली जी साखर आहे, दूध टाकल्यानंतर साखर विरघळली जाते आणि मिश्रण पातळ होऊ शकतं. त्यामुळे इथे दूध टाकताना थोडं थोडं आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. तर इथे छोटीशी वाटी मी दूध टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर अजून थोडंसं दूध यामध्ये आपल्याला लागणार आहे. तर थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. घट्ट असं आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण थोड्या वेळ मळून घेऊ. तर अर्धं मिश्रण मी बाजूला ठेवणार आहे आणि अर्ध्या मिश्रणामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे. तर इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं दूध टाकून यामध्ये टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता. तर मी ते ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि जे अर्धं मिश्रण मी बाजूला ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मऊ आपलं अर्धं मिश्रण झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही मिश्रण आपले तयार झालेले आहेत. आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. त्याला थोडंसं आतून तूप लावून घेतलेलं आहे आणि ऑरेंज कलरचं मिश्रण घेऊन साच्यामध्ये टाकून आपल्याला साईडने भरून घ्यायचं आहे आणि मध्यभागी मोकळी जागा करायची आहे. मध्यभागी आपण पांढरं मिश्रण भरणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कडेने ऑरेंज कलरचं मिश्रण भरलेलं आहे आणि मध्यभागी आपल्याला हे पांढरं मिश्रण घालायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दाबून मिश्रण भरून घ्यायचं आहे. दाबून भरल्यामुळे जे आपल्या साच्याच्या कळ्या आहेत ते छान अशा पडतात. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. वरून ऑरेंज कलर आहे आणि आतून जर तुम्ही पाहिलं तर पांढरा कलर आहे. तर इथे मोदक आपला तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर बदलू शकता. आता इथे मी अर्धा मोदक ऑरेंज आणि अर्धा मोदक पांढरा बनवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला दाबून मिश्रण भरायचं आहे. अर्ध्या साईडने मी पांढरं आणि अर्ध्या साईडने ऑरेंज ठेवलेलं आहे. तर छान असा आपला हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे, पाहू शकता. आणि साच्यातून अलगद असे आपले मोदक निघत आहेत, चिटकत नाहीत, तुम्ही पाहू शकता. तर छान असा आपला हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे कलर तुम्ही कुठलाही वापरू शकता किंवा ऑरेंज कलरचा अर्धा मोदक बनवू शकता किंवा ऑरेंज कलरचे सगळेसुद्धा मोदक तुम्ही बनवू शकता किंवा पांढऱ्या कलरचे सुद्धा मोदक बनवून घेऊ शकता. आता इथे मी
2 रोल करून घेतलेले आहेत, दोन्ही कलरचे आहेत. ते अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्या प्रकारे आपल्याला एकमेकांमध्ये गुंतवून त्याचा एकच रोल करून घ्यायचा आहे. तर हा रोल मोडलासुद्धा जातो, पण काही हरकत नाही, तो पुन्हा चिटकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतलेला आहे. दोन्ही रोलचा आपल्याला एकच रोल तयार करून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने हा रोल छोटा होईल अशा पद्धतीने आपल्याला जवळ आणायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छोटासा आणि जाड मी रोल तयार करून घेतलेला आहे. आता इथे माझं ताट थोडंसं हलत आहे, कारण ताटाखाली मी कपडा घेतलेला नाही. तर इथे अशा प्रकारे मी जाडसर असा रोल तयार करून घेतलेला आहे. आता हा रोल आपण मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेणार आहोत. तर दाबून असा हा रोल आपल्याला भरून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता दाबून असा आपला रोल भरून झालेला आहे. उरलेला रोल काढून घेऊ आणि अशा प्रकारे मोदक आपल्याला दाबून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला मोदक काढून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता 2 कलरचा मिक्स मोदक आपला तयार झालेला आहे. इथे मी दुसरासुद्धा मोदक तयार केलेला आहे. तर हा मोदक मी रोल करून नाही, तर थोडं मिश्रण ऑरेंज कलरचं आणि थोडं मिश्रण पांढरं असं भरून तयार केलेला आहे. तर छान असा मोदक तयार झालेला आहे. तरी इथे मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी थोडंसं पांढरं मिश्रण आणि त्यानंतर ऑरेंज मिश्रण असं करून हा मोदक बनवलेला होता. तर आता दुसरासुद्धा मी तसाच बनवत आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे मोदक तयार करून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे बनवायचे तसे तुम्ही मोदक बनवू शकता. तर गणपती बाप्पांचा प्रसाद इथे तयार झालेला आहे. गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक तयार आहेत. तर खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा मोदकाचा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुम्हाला जर उकडीचे मोदक पाहायचे असतील तर चॅनलवर मी उकडीचे मोदकसुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा पाहू शकता. तर खूप छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. इथे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि थोडेसे त्यावर बदामचे कापसुद्धा लावलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही पिस्त्याचे, काजूचे कापसुद्धा लावू शकता. तर छान असे मोदक तयार झालेले आहेत. तर कसे वाटले मग रंगीबेरंगी आपले हे मोदक नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.